सुरगाणा पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण या आदिवासी भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्यांचा सुगंध दरवळण्यास सुरुवात झाली आहे। शेती किंवा निगा न करता निसर्गातच उगवलेल्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सत्व असल्याने आयुर्वेदात या भाज्यांना वरचे स्थान आहे। जंगलात शेतांच्या बांधावर माळरानात त्या आढळतात। यात अनेक औषधी गुणधर्मही असतात। आदिवासी भागात त्या आवर्जून खाल्ल्या जातात। आदिवासी भागात शेवळा, वाघाटा, घडी आदींचा आजही पारंपरिक अन्न म्हणून वापर होतो। ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून जुन्या पिढीतील व्यक्तींना भाज्यांचे औषधी गुणधर्म माहित आहे। नवीन पिढीतही हे ज्ञान कायम आहे। या वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनल्या आहेत। बाजारपेठेतून येणारा भाजीपाला विकत घेण्यापेक्षा जंगलात येणारा रानभाज्या शोधण्यासाठी आदिवासी लोक आता भर देत आहेत। जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी बोरगाव मधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।